मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गुरसळे सर मी यांना विनंती करेन की युट्यूब ब्लॉगर आपला मित्र सुरेश बावदाने याचा आपण बुके देऊन त्याचं आपण स्वागत करा. त्याचबरोबर सोहम खरा ही आपला मित्रच आहे, त्याचंही मी केसरकर सर आपल्याला विनंती करतो की त्याचंही आपण बुके देऊन स्वागत करा. धन्यवाद. त्याचबरोबर गाइज वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सूरज बावदाने ब्लॉग्स. भावना आज आपल्याला एका ठिकाणी इन्व्हाइट केलं आहे. तर आधी काय सांगत नाही, बघू तिथं गेल्यावर कसं काय विषय असतो, किती जणांनी काय केलं. आणि जस्ट आता मी उठलेलो तेवढा त्याचा कॉल आला की बा असं या ठिकाणी तुला बोलवलं आहे. तर मी चाललो आहे, सोहम चाललो आणि वेदूला घेऊन चाललो आहे. बाकीचे जरा बिजी आहेत. सो लेट्स गो. लेके जा रहा है ये बिकॉज किधर तो प्रोफेशनल रहना मांगता है. ए भाईला हे ते ऐक, फडका भिजून लवकर आण. अरे हे नाव आहे रे इथं, तुम्ही असं घाण वगैरे करत जाऊ नका. बघितलं, ही गाडी घेऊन जा. ह्या गाडी घ्यायचं कारण माझं हेच आहे. समजलं पाहिजे सूरज बावदानेच कमी पूर्ण पोच, फक्त तेवढंच नको पोचू, वर पण करे. कायला जागायची इच्छा मेले, बायला त्यासोबत राहायची इच्छा माझी मेले. आणि कोणाकोणाला चप्पल काढून ड्रायव्हिंग करायला लागते मला कमेंट करून सांगा. ये ऐसा लेने का इधर रखने का. सो लेट्स गो. अरे दादा आहे ना आंघोळ करत होता असा विषय. सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कामठी नंबर 2 हरेकरवाडी या ठिकाणी आज आपल्याकडे समोर दिसत असतील की 2 नवीन पाहुणे दिसतात. हे पाहुणे म्हणजे यांची ओळख करून देतो. ते सूरज बावदाने आहेत, ते सोहम खरा. सांगायचं तात्पर्य तुमच्या फळ्यासमोर इथे नाव लिहिलेलं आहे. इथे ब्लॉग आपल्याला दिसत असेल युट्यूब चॅनल जे तुम्ही सगळेजण पाहताय. आणि या युट्यूब चॅनल वरती आपल्याला अनेक प्रकारच्या गोष्टींची माहिती मिळते. ती माहिती कधी कधी आपण संकलित करून ठेवतो, कधी कधी माहिती आपण ती शेअर करतो. शेअर करत असताना संबंधित व्यक्तीचा जो ब्लॉग आहे, जो युट्यूबर आहे, त्या युट्यूबरची माहिती देण्याची संकल्पना आणि ती प्रसारित करण्याची त्याची पद्धत आणि नेमका समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे, ही एक त्यांची जबाबदारीचं काम आहे. आणि अतिशय चोखपणे ते काम करता आम्ही सहज त्यांच्याकडनं माहिती घेतली. तुमचा अर्निंग सोर्स काय आहे, किंवा तुमचे फॉलोअर्स किती आहे, व्ह्युअर्स किती आहे. अतिशय त्यांनी खूप छान माहिती दिली. बघा, तुमच्या आमच्याच वयाची मुलं आहेत, या वयामध्ये स्वतःचा अर्निंग सोर्स करून परत ही दोन्ही मुलं शिकतायत, कॉलेजला आहे, साधी गोष्ट नाही. पण त्याचबरोबर स्व अर्थार्जन करणं म्हणजे स्व कमाई करणं आणि त्याच्यातून आपलं शिक्षण पूर्ण करणं, एखादा धंदा किंवा एखादा छंद जोपासणं, ही आजकालच्या तरुण पिढीसाठी एक चांगली गोष्ट आहे. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय गुरसळे सर मी यांना विनंती करेन की युट्यूब ब्लॉगर आपला मित्र सुरेश बावदाने याचा आपण बुके देऊन त्याचं आपण स्वागत करा. त्याचबरोबर सोहम खरा ही आपला मित्रच आहे, त्याचंही मी केसरकर सर आपल्याला विनंती करतो की त्याचंही आपण बुके देऊन स्वागत करा. धन्यवाद. त्याचबरोबर सूरज, एक विनंती राहील माझी की थोडक्यात तुझा प्रवास, अगदी थोडक्यात तुझा प्रवास सुरू कसा झाला, तुला आवड कशी निर्माण झाली, हे फक्त तुझं मनोर 1 ते 2 मिनिटांमध्ये आम्हाला फक्त सांगायचं. माझं सुरेश बावदाने ज्यांना माहिती असेल मी ओळख आहे ना. माझं नाव असलं की मी पहिला राहायचो आलोरा, म्हणजे आलोरा या ठिकाणी, त्यानंतर आलं चिपळूणला.
त्यानंतर मग आम्ही व्हिडिओ बनवायला चालू का केले तर कारण आमची मैत्री वगैरे आम्ही मित्र वगैरे एकत्र असायचो आणि जास्त आम्ही म्हणजे फिरायचो वगैरे आणि परत मस्ती जास्त असायची आणि त्यामुळे लोकांना दाखवायचं होतं की आमची मैत्री कशी आहे, कसं आम्ही कशी म्हणजे मजा करतोय. तसं ते आमची युट्यूब चालू करायचं कारण हे होतं की आमची नाही मेमरीज साठवून हवी आणि आम्ही तरी पण वर्ष झालं असेल सर वर्षाच्या आधी म्हणजे ह्या दिवशी आम्ही काय केलं ते पण आमच्याकडे मेमरी. अरे बाप. म्हणजे ह्या दिवशी आज काय केलं ते आम्ही बघू शकतो. तरी पण आता माझं मोठी म्हणजे हेच आहे की जरी 5-6 वर्षांनी जरी आम्ही बघायला गेलो तर पण ते दिवस आपल्या कॅप्चर करून नसते ठेवले, पण आम्ही आता कॅप्चर करून ठेवले की बाबा पुढे जाऊन आम्हाला हे दिवस कळावे की आम्ही काय कसं एन्जॉय केलं आणि लोकांना समजावं. तर आमचं असं मोठं काय होतं की पैसे कमावे तर लोकांना एवढं दाखव की आम्हाला पण एक 4 लोक वळखावी आणि हळूहळू करता करता पहिला तरी पण 2 महिने झालेले कुठलं 700 का 800 रुपये फरक होते आणि त्यानंतर मग ह्या तरी 2-3 महिन्यात 33,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आज एवढं चांगलं वाटतंय की सगळीकडे आज आम्हाला बोलवतात. तसे आपले सर आहेत तर त्यांना पण आम्ही माहिती नाही की आम्ही युट्यूब चॅनल वगैरे आमचं काय आहे, पण तुम्ही आज सांगितलं त्यांना की असे ब्लॉग बनवतात आणि त्यानंतर आम्हाला पण बोलवलं. आम्हाला पण चांगलं वाटलं. म्हणजे असं वाटतंय की काहीतरी आम्ही बघ कमवलंय असं वाटतंय. आणि आज 4 लोक पण आम्हाला ओळखतात, बाहेर फोन वगैरे येतात किंवा आम्ही तुमचे व्हिडिओ बनवतो. सर सांगणं हे वाटतं की लोक आम्हाला रत्नागिरीवरून खास भेटायला पण येतात. अरे वा. आणि एक मुलगा असं पण होतं की पुण्यावरून बाईक येऊन फक्त आम्हाला भेटण्यासाठी आलेला, 5 मिनिटं भेटलं लगेच पुण्याला गेला. म्हणजे एवढं लोकांना आवडतं आणि मैत्री वगैरे त्यांना आमची आवडते. सगळे माझे मित्र पण सपोर्टिव्ह आहेत. जर मित्र जर माझे चांगले नसते म्हणजे सपोर्टिव्ह नसते तर आजपर्यंत आम्ही इथपर्यंत नसतो. तेवढं सांगतो की मित्र चांगले कमवा आणि जेवढे तुमचे मित्र चांगले असतील संगत चांगले ठेवा, आयुष्यात खूप पुढे ठीक आहे. आता सर तुमच्या मनामध्ये काय संकल्पना आहे ती सांगा तुम्ही. म्हणजे आपण त्या प्रोसिजर मध्ये म्हणजे काय आपलं एक्झॅक्ट का बोलवलंय आपण त्यांच्यासाठी बोलवलं. नमस्कार. शाळेचे मुख्याध्यापक सर, शिक्षक सर आणि बोलवण्याचा उद्देश एवढाच की आज जेव्हा सकाळी शाळेत आलो तेव्हा आमचे मित्र विद्यार्थी मित्र टॉप्या बेसनामध्ये त्याने सांगितलं सर तुमची मी आता एक व्हिडिओ बघितला का त्या व्हिडिओमध्ये तुमची गाडी बघितली. मी हा बोललो गाडी बघितली. म्हटलं कुठची गाडी, बुलेट होती की दुसरी गाडी, 4 व्हीलर होती. म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये फोटोच्या त्याने सांगितलं, मला नावं सांगितले त्याने बाबूला खरा शाळा 2-3 सांगितलं नाव 14 वेदू काहीतरी सांगितलं ना. म्हटलं वेदू ऑफिसचा पाटील आहे तो म्हणला एवढा बातम्या नसेल त्याच्यावर. तर मग तो त्यांचा व्हिडिओ मी सर्च केला युट्यूबला, नाव घेतलं. नाव बघितलं तरी म्हटलं आमचे शेजारचेच आहेत. एकत्र तर आम्ही खेळतो माझ्या शेजारी. गेल्या वेळेला साईदान प्रीमियर लीग झालं होतं त्यावेळेला एकत्र ठरवलेलं 2 वर्ष झाले असते एकत्र खेळलेलं आहे. पण इथे त्यांना बोलवण्याचा उद्देश एवढाच की फक्त या चेहऱ्यावरचा मला आनंद बघायचा. ती जी पुढे बसलीत लहान मुलं यांना बघितलंय, यांनी जिथं बघितलंय युट्यूबवर बघितलंय, मोबाईलवर बघितलंय, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो त्यावेळेला जो आनंद असतो चेहऱ्यावरचा आनंद मोजण्याच्या पलीकडचा असतो. आज सकाळीच मी फेसबुक, युट्यूबला, व्हॉट्सअपला एक पेज बघितलं. सिद्धार्थ जाधवने एक अशी पोस्ट केली होती की तू रणबीर कपूरच्या आणि नितीन कपूरच्या लग्नाला गेला होता. लग्नाला जाताना त्याला काय एवढं वाटलं नाही, पण जेव्हा तो लग्नाला पोहोचला तेव्हा तो थक्क झाला. तिथलं जे सगळं वातावरण बघून. कारण त्यानं लहानपणापासून ज्या व्यक्तींना टीव्हीवर बघितलं होतं, ज्या व्यक्तीने टीव्हीवर बघितलं होतं त्याची इच्छा अशी त्यांना मी कधी भेटेल अशी इच्छा होती. ते अचानक त्याच्या समोर कार्यक्रमामध्ये भेटले. ते असे बिग बी आपले अमिताभ बच्चन, भारतरत्न सचिन तेंडुलकरांना त्याने प्रत्यक्षात बघितला तेव्हा त्याचा जो आनंद होता तो सुद्धा द्विगुणित झाला होता. तसाच मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद यांना बघून जो तुम्हाला मिळाला की नाही आनंद, अरे होईल की नाही, बस तो त्याच्यातच मी समाधानी आहे. बोलवण्याचा उद्देश हाच होता की तुम्हाला समाधान मिळावं. म्हणजे बाहेर चाललंय त्याच्यात तुम्ही पण कुठेतरी इन्व्हॉल्व्ह व्हावं. आज या दादाने केला तुमच्यातला सुद्धा एखादा तयार होऊ शकतो. शिक्षण घेत तो अर्निंग करतोय. शिक्षण घेत तो पगार आपण कमवतो महिन्याला पैसे तसं करतोय तो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यापैकी एखादा जरी याच्यासारखा झाला ठेवलं
तरी पण हा आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो मी सक्सेस झाला असं समजेल. आणि आज फक्त एक कॉल केला, मला माहित नव्हतं, त्यांच्या बाबांना कॉल केला, बाबा बोलल्या कॉलेजला तुम्हाला आता घरी आहे का, हाय बोलले घरी, मग सर पाठवाल का त्यांना, हो पाठवले. बाबा पण माझे चांगले मित्र. तेव्हा आज जेव्हा यांना बघितलं ना त्या दोघांना, एवढं मस्त खुदकून हसलाय ना बघूया बघा, आता पण हसतोय. तेव्हा तुम्ही पण बघता का रे, कोणी कोणी बघितलंय? बरेच फॉलोअर्स आहेत शाळेतले आमच्या. शाबास शाबास, हात खाली करा. बस या प्रत्यक्षात बघण्याचा जो आनंद तुम्ही घेतलाय, तुमच्या आनंदामध्ये मी सहभागी आहे. आज यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म साधतोय कार्यक्रमाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना सुद्धा समाधान वाटलं की आपल्याला सुद्धा जे बोलवतायत लोक. आपल्या याने सांगितलं महाराष्ट्र बाहेरचे पण लोक त्यांना बोलवत आहेत, रत्नागिरीतून बोलवतात, पुण्यातून इकडे जवळचे येऊन भेटतायत लोक. आणि त्यांचं कार्य कुठेतरी खरोखर कौतुकास्पद आहे, बरोबर की ना? आज मी त्या दोघांनाही धन्यवाद देईन की एक माझ्या शस्त्राला मान करून ते उपस्थित झाले आणि तुमचा आनंद त्यांनी वाढवला. आम्हाला एक चांगला उपक्रम मिळाला, त्याबद्दल मी या दोघांचे मुख्य दुसरं ज्यांच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो. आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. सोमकात 2 शब्द बोलतोय.